वसईत पोलिसांनी गांजाची मोठी कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई करत हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात एका तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे। वसई पश्चिमेच्या स्टेशन परिसरात पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की ते एक तरुण हायड्रो गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे। पोलिसांनी सापळा रचला, मात्र संशयित तरुण तेथे आला। पोलिसांना पाहताच त्याने पळून गेला। मात्र पोलिसांनी जवळपास 1 किलोमीटर त्याचा पाठलाग केला आणि हे संपूर्ण त्याचा कारनामा हा सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। 1 किलोमीटर पाठलाग करून त्या तरुणाला पकडल्यावर त्याच्याकडून अंदाजे 53 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। हायड्रो गांजा म्हणजे नेमका काय? हायड्रो गांजा म्हणजे मातीशिवाय पाण्यातील पोषक द्रव्यांवर घरामध्ये पिकवलेलं उच्च दर्जाचा गांजा। या पद्धतीमुळे झाडाची वाढ जलद होते आणि गुणवत्ता तसेच नशेची तीव्रता जास्त असते। सामान्य गांजापेक्षा हा गांजा अधिक प्रभावी आणि महाग असतो। हा प्रकार प्रामुख्याने थायलंड सारख्या देशातून तस्करीद्वारे आणला जातो आणि स्थानिक पातळीवर गुप्तपणे विकला जातो। तरुणांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात दिसतो। विशेषतः इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची नोंद आढळते। व्यसनाधीनतेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि शैक्षणिक कारकीर्द आणि भविष्यातील संधींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते। वसईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा गांजा पकडल्यामुळे पोलीस देखील कमालीचे चक्रावलेले आहेत। त्यामुळे हा गांजा कुठे वितरित होता आणि आणखीन याचे बळी किती लोक पडलेले आहेत हे आता पोलीस तपासानंतर समोर येईल।